नमस्कार, मी श्वेता. महाराष्ट्र कॉलिंग या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आतापर्यंत आपण विविध शुभ अशुभ योगांविषयी महाराष्ट्र कॉलिंगमध्ये जाणून घेतलं होतं. यामध्ये तुम्ही श्री माधव गुरुजी यांना अनेकदा पंचयाग याविषयी बोलताना पाहिलेलं असेल. आता हे पंचयाग म्हणजे नेमके कोणते कोणते आहेत, ते कशा पद्धतीनं केले पाहिजे, त्याचं महत्त्व काय, हे आपण आज जाणून घेणार आहोत. याशिवाय नर्मदा परिक्रमा याविषयी सुद्धा आज आपण चर्चा करणार आहोत. आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी अर्थात आज आपल्यासोबत आहेत सुप्रसिद्ध राजज्योतिषांविद श्री माधव गुरुजी. नमस्कार गुरुजी, खूप खूप स्वागत आहे. साईराम, नर्मदे हर. तर आपण चर्चेला सुरुवात करणार आहोतच, पण याआधी श्री माधव गुरुजी यांची ओळख मी तुम्हाला पुन्हा एकदा करून देऊ इच्छिते. श्री माधव गुरुजी यांनी शुक्राचार्य ॲस्ट्रॉलॉजी सेंटर दिल्ली मार्फत त्यांनी ज्योतिषशास्त्राचा विविध शाखांचा तब्बल 16 वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून राजज्योतिषांत्रिक ही पदवी संपादित केली. एक गोष्ट आवर्जून इथे नमूद करण्यासारखी आहे, ती म्हणजे हा प्रदीर्घ अभ्यासक्रम पूर्ण केलेले महाराष्ट्रामध्ये फक्त 7 जण आहेत. श्री माधव गुरुजी हे त्यापैकीच एक आहेत. श्री माधव गुरुजी हे रायगड जिल्ह्यातील असून त्यांच्या घराण्याला ज्योतिष विद्याशास्त्रांची 7 पिढ्यांची परंपरा आहे. आणि श्री माधव गुरुजी हे 7वे वंशज असून हे कार्य आणि घराण्याची ज्योतिष शास्त्राची परंपरा ते खूप छान पद्धतीनं पुढे चालवत आहेत. तसंच श्री माधव गुरुजी हे कायद्याचे पदवीधर सुद्धा आहेत. प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी रिसर्च सेंटर हे पनवेल आणि दादर इथं स्थित असून श्री माधव गुरुजी या दोन्ही सेंटरमध्ये आपली सेवा पुरवत असतात. श्री माधव गुरुजी यांना भेटण्यासाठी आपण पनवेल या सेंटरवर सोमवार ते शुक्रवारी या दिवशी आणि प्रत्येक शनिवारी आणि रविवारी शिवाजी पार्क दादर इथं त्यांना भेटू शकता आणि त्यांचं मार्गदर्शन घेऊ शकता. आता पुण्यामध्ये सुद्धा श्री माधव गुरुजी यांचं मार्गदर्शन आपल्याला घेता येणार आहे. या सगळ्यासाठी खाली जो क्रमांक दिला आहे त्यावर नक्की संपर्क साधा आणि आपली अपॉइंटमेंट बुक करा. याशिवाय गिरनार यात्रा, दत्तपीठ, नर्मदा परिक्रमा, चारधाम यात्रा अशा धार्मिक यात्रा श्री माधव गुरुजी हे नियोजित करत असतात. तर आपण सुद्धा याचा लाभ घेऊ शकता. स्वतः श्री माधव गुरुजी यांच्यासोबत आध्यात्मिक साधनेसहित तुम्ही सुद्धा धार्मिक यात्रेचा लाभ घेऊ शकता. यासाठी सुद्धा खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा. गुरुजींचं आणखी एक वैशिष्ट्य ते म्हणजे गुरुजींचं राधेय फाउंडेशन नावाची बहुउद्देशीय ट्रस्ट आहे. तसंच गुरुजींच्या शिक्षण क्षेत्रात सुद्धा मोठं योगदान आहे. बाबा इंटरनॅशनल नावाची CBSE स्कूल कर्जत इथे ते त्याचे प्रेसिडेंट सुद्धा आहेत. चला तर मग चर्चेला सुरुवात करूयात. गुरुजी, पंचयाग याविषयी तुम्ही अनेक एपिसोडमध्ये उल्लेख केलेला आहे. हे पंचयाग नेमके कोणते आहेत याविषयी सांगू शकाल का? 100% मॅडम. म्हणजे की जसं आपण अनेक आपल्या एपिसोडमध्ये सांगतो की मानव जो जन्माला येतो, म्हणजे प्रत्येक मनुष्य जन्माला येतो तो 3च कारणांकरता येतो. म्हणजे एक तर वासना त्याची राहिलेली असते, ती वासना उपभोगण्याकरता येतो, किंवा त्याला कर्माचे दोष आहेत ते कर्माचे दोष उपभोगण्याकरता येतो, नाही तर मग त्याचं जे पाप आहे ते पाप पूर्णपणे म्हणजे की त्याचं प्रायश्चित्त घेण्याकरता जन्माला येतो. आणि मग तिन्ही गोष्टीमध्ये ज्यावेळेला तो जन्माला येतो आणि तो जन्म जगत असताना त्याच्यामध्ये विविध प्रकारचे त्याला विवंचना त्याच्या आयुष्यामध्ये निर्माण होतात, विविध प्रकारचे संकट त्याच्या आयुष्यामध्ये निर्माण होतात. आणि याच्या व्यतिरिक्त जीवनामध्ये क्लेशदायक, त्रासदायक असे प्रसंग येतात. म्हणजे आणि मग त्याला असं वाटतं मी कशाला जन्माला आलो. आणि मग एक्झॅक्टली या सगळ्या योगांवरती ज्यावेळेला त्याने अभ्यास केला असेल तर कुठेतरी त्याचं पाप त्याला माहिती पडतं, किंवा कुठेतरी त्याला माहिती पडतं की आपल्याकडे पूर्णपणे वासनेकरता आपला जन्म आहे, किंवा कर्माच्या या बंधनाकरता आपला जन्म आहे. आणि मग त्या जन्मामध्ये ते सगळं भोगण्याकरता तो जन्माला आला. आणि ते भोगत असताना पुन्हा तो आणखीन कर्माचे फेरे वाढवत जातो. आणि कर्माचे फेरे वाढवत जातो त्याचं पुनरपी जननम पुनरपी मरणम, म्हणजे की मृत्यू करता पुन्हा जगायचं आणि जगून मृत्यूला प्राप्त करायचा असं तो अवतार घेत राहतो. आणि मग ह्याच्यामध्ये प्रत्येक वेळेला जन्म घेत असताना त्याच्यामधले क्लेश आणि त्याच्यामधली दुःख उपभोगत असताना त्याच्यापासून सुटका होणार नाही का, अशी प्रत्येकाच्या मनामध्ये एक विचार असतो की काहीतरी आपल्याला याच्यावरती सोल्युशन मिळालं पाहिजे, किंवा आपल्याला काहीतरी याच्यावरती मार्ग मिळाला पाहिजे, असा मार्ग मिळाला पाहिजे की याच्यामधून आपली पूर्णपणे सोडवणूक होईल, आपली पूर्णपणे सुटका होईल. आणि मग त्यावेळेला त्याच्यावरती जे समाधान आहे ते समाधान म्हणजे पंचयाग आहे, की 5 याग त्याच्यामध्ये आहेत. ज्या याच्यामध्ये असं म्हणतात की ऋषी की मानवाला जीवनामध्ये आल्यानंतर या सगळ्या कलियुगामध्ये किंवा या सगळ्या त्याच्या वासना किंवा पाप किंवा कर्म याच्यातून जर तारायचं असेल तर तारण्याकरता त्याच्या हातामध्ये 2च गोष्टी आहेत. म्हणजे समाधान म्हणून त्याला 2च गोष्टी प्राप्त आहेत. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे कुठली असेल तर दान, की तो वेगवेगळ्या प्रकारची दानं करू शकतो आणि त्या दानातून तो बाहेर पडू शकतो. आणि दुसरी योग येतो त्याच्यामध्ये ते म्हणजे की पूर्णपणे यज्ञकर्म करून तो त्याच्यातून बाहेर पडू शकतो. मग यज्ञकर्म करत असताना त्याच्यामध्ये 5 याग हे श्रेष्ठ सांगितलेले आहेत की हे याग माणसाने करायचे. हे केल्याने काय होतं तर त्याच्या पुण्यामध्ये वाढ होते. आणि ज्यावेळेला त्याच्या पुण्यामध्ये वाढ होते त्यावेळेला ऑटोमॅटिक त्याचा पापानी, वासनेनी किंवा कर्मानी कुठल्याही दोषांनी जन्म झाला असेल आणि त्या दोषांनी जन्म झालेला असताना जसं कर्माचा दोष त्याच्या समोर येत असेल, कधी वासनांमुळे दोष निर्माण होत असेल, कधी कधी पापामुळे दोष निर्माण होत असेल, आणि एखादी अशी विचित्र घटना त्याच्या आयुष्यामध्ये घडणार असेल, क्लेश त्याच्या आयुष्यामध्ये येणार असेल, त्रास त्याच्या आयुष्यामध्ये येणार असेल, तर तो या पंचयागातून पूर्णपणे नष्ट होतो. मग तो पंचयागातून नष्ट होत असताना ते नष्ट होण्याइतकं पुण्य त्याला प्राप्त होतं. मग पुण्य प्राप्त करत असताना याच्यामध्ये पहिला याग येतो तो गणेश याग येतो. म्हणजे जो गणपतीला आधिपत्य करतो तर
तर गणेश याग त्याच्यामध्ये येतो. दुसरा नवचंडी याग जो पूर्णपणे आदिमाया आदिशक्ती देवीला अभिप्रेत आहे. तिसरा जो आहे महामृत्युंजय याग. महामृत्युंजय याग हा भगवान शिवशंकरांकरता येतो. चौथा जो येतो तो दत्तयाग येतो. दत्तयागामध्ये पुन्हा कसं आहे ब्रह्मा विष्णू महेश तिघांचा त्याच्यामध्ये सहयोग येतो, त्यामुळे दत्तयाग त्याच्यामध्ये येतो. आणि पाचवा जो याग येतो दंडात्मक देवता आपली शनी महाराज आहेत, म्हणजे की त्यांना प्रत्येकाला प्रायश्चित्त करायचे अधिकार आहे. आणि 7.5 वगैरे या सगळ्या गोष्टींमध्ये आपण ऐकतो त्याप्रमाणे प्रत्येकाला ते दंडित करत असतात. तर मग तो दंड चुकवण्याकरता किंवा स्वतःमध्ये काही ना काही डेव्हलपमेंट करण्याकरता, स्वतःमध्ये सुखाची प्राप्ती करून घेण्याकरता शनी याग म्हणजे. तर अशा प्रकारचे हे पंचयाग आहेत. हे 5 याग करून पूर्णपणे जो याग होतो म्हणजे 5 याग क्रमशः करून जो होतो योग तो पंचयागाचा होतो. आणि हे पंचयाग जे आहेत हे मानवी जीवनामध्ये श्रेष्ठ आहेत, कारण असा कुठलाही माणूस नाही की ज्याच्या आयुष्यामध्ये समाधान नाही, समस्या नाही. आणि समस्या आहे तर प्रत्येक समस्यावरती समाधान पण आहे. तर त्यामुळे प्रत्येक माणसाने त्याच्या आयुष्यामध्ये एक कर्म म्हणून हे 5 याग करायलाच पाहिजेत म्हणजे. आणि पंचयागाचं ही आख्यायिका किंवा पंचयागाचं आख्यानच हे आहे की ऋषींना ज्यावेळेला म्हणजे मार्कंड ऋषींना असा प्रश्न पडला की अरे मानवी जीवनामध्ये मी शिकार गोष्टी लिहिल्या आहेत, मी नवचंडीची निर्मिती केली आहे, मी दुर्गा सप्तशतीची निर्मिती केली आहे आणि मानवाला सुखी करण्याकरता बऱ्याच गोष्टी मी उपभोगल्यात, बऱ्याच गोष्टी मी लिहिल्या आहेत, बऱ्याच गोष्टींचा मी अभ्यास केला आहे. मग असं कुठलं समाधान नाही आहे की ज्या समाधानाने माणूस पूर्णपणे समृद्ध होईल, त्याच्याने त्याला म्हणजे की पुढचाही काही विचार करता येईल आणि तो या सगळ्यातून सुटेल म्हणजे. तर त्यावेळेला त्यांना जो विचार त्यांच्या ह्याच्यामध्ये मिळाला किंवा त्यांच्या आत्मज्ञानानं त्यांना जे मिळालं त्या आत्मज्ञानामध्ये सुद्धा त्यांनी हेच लिहिलेलं आहे की पंचयाग हे श्रेष्ठ आहेत आणि हे 5 याग प्रत्येक मानवाने करायचे. आणि अजून एक पुष्टी दिलं तर तुम्हाला माहिती आहे की आपण साई सच्चरित्र किंवा साई भक्त आपण आहोत आणि ते असताना साई सच्चरित्रामधली एक ओळी आहे ते साईबाबांची की पाहुनी शिष्याची बद्धता अति कळवळा तयाचे चित्ता कैसे लाभेल देहा चित्तता हित चिंता हारनिशी. म्हणजे बाबा कायम धुनीच्या बाजूला बसलेले असायचे आणि ते धुनीच्या बाजूला बसलेले असताना ते हेच काळजी करायची की हे माझे भक्त जे आहेत म्हणजे लोकांना असं वाटायचं की आपण समस्या करता बाबांकडे चाललो आहे आणि बाबांना भेटल्यानंतर आपल्या जीवनातली समस्या संपली. पण बाबांची त्याच्या पुढे जाऊन इच्छा होती की तो जन्ममरणाच्या दारातून कसा चुकेल, तो जन्ममरणाच्या दारातून सुटून एका ठिकाणी स्थायी स्वरूप आत्मस्वरूप आत्मदर्शन आत्मसुख कसं उपभोगेल ह्याकरता त्यांची पूर्णपणे म्हणजे की स्वतःची ओढ होती आणि त्याकरता ते मार्गदर्शन करायचे. तर ती सुद्धा ओढ प्राप्त करून घ्यायची असेल आणि आत्मस्वरूपी स्थायी व्हायचं असेल, या जन्ममरणाच्या दारातून सुटायचं असेल तर त्याच्याकरता सुद्धा उपाय पंचयागच आहेत. आता पंचयाग याचं महत्त्व तुम्ही सांगितलं खरं, पण या पंचयागासोबत यातनं जी सकारात्मक ऊर्जा मिळते अशाच प्रकारे ऊर्जा आपल्याला नर्मदा परिक्रमेमधनं मिळते असं तुम्ही मागच्या भागात सुद्धा सांगितलं होतं. आता नर्मदा परिक्रमा करण्यामागचा नेमका उद्देश काय हे सगळ्यात पहिले मला जाणून घ्यायचं आणि याचा मग मानवी जीवनावर कसा प्रभाव होतो. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कसं की मानवाच्या जीवनामध्ये म्हणजे आपल्याला असं वाटतं की आपल्या जीवनामध्ये काय आहे तर पैसा कमी आहे, संपत्ती आपल्या जीवनामध्ये कमी आहे. मग नंतर म्हणजे की काही ठिकाणी आपण बघतो त्यावेळेला आपल्याला कळतं की संपत्ती हा भाग पण भरपूर असतो म्हणजे. पण संपत्ती भाग असेल तरी त्यांच्याकडे दुःख काय ना काय आहे, त्यांच्याही जीवनामध्ये काहीतरी समस्या आहेत. मग त्याच्यानंतर आपण तिसऱ्या माणसाकडे गेलो तर तिसऱ्या माणसाकडे आपल्याला समजतं की त्याकडे पैसाही भरपूर आहे, त्याच्याकडे ज्ञान पण चांगल्यापैकी आहे, पण शरीर त्याला साथ देत नाही म्हणजे आरोग्य धनसंपदा, त्याचं आरोग्य व्यवस्थित नाही आणि म्हणून तो दुःखी आहे. अशा प्रत्येक कारणाने जर बघितलं तर प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये काही ना काही दुःख काही ना काही समस्यांनी तो पूर्णपणे ग्रासलेला आहे. आणि मग या समस्येतून सुटायचं असेल तर त्या सुटण्याकरता प्रत्येकाला समाधान पाहिजे आणि जे समाधान कुणाकडे आहे तर त्यांच्याकडेच ते समाधान आहे म्हणजे की त्यांच्याकडनंच त्यांनी ते प्राप्त करून घ्यायचं आहे. आता आपण म्हणतो की कुठली पण तुमच्या जीवनामध्ये आध्यात्मिक समस्या असेल तर तुम्ही गीतेचं वाचन करा, गीता त्याचं तुम्हाला उत्तर देईल. आणि कुठल्याही प्रापंचिक जीवनामध्ये तुमच्याकडे अडचण असेल तर तुम्ही देवी भागवत वाचा, देवी भागवतामध्ये तुम्हाला त्याचं समाधान मिळेल म्हणजे. परंतु या सगळ्याचं जर सार सांगायचं झालं म्हणजे की उद्या गीता तुम्ही सांगितली की बाबा 700 श्लोकांचे 18 अध्यायाचे आहे, पण कृष्ण एका वाक्यामध्ये काय गीता सांगतो तर एका वाक्यामध्ये कृष्ण सांगतो की परिवर्तन ही संसार का नियम आहे. मग परिवर्तन प्रत्येक व्यक्तीमध्ये यायला पाहिजे. मग हे परिवर्तन आणायचं कोणी तर तुमचं तुम्हीच आणायला पाहिजे. पण हे परिवर्तन प्रत्येक माणसाची इच्छा असते की मला माझ्यामध्ये चेंज हवा आहे, सगळ्यामध्ये चेंज हवा आहे, नोकरीमध्ये चेंज हवा आहे, लाईफमध्ये चेंज हवा आहे, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगमध्ये चेंज हवा आहे. मग हे सगळे चेंज जर त्याला हवे असतील तर ते चेंज त्यांनी ॲक्सेप्टमेंट करायला पाहिजे, म्हणजे स्वतः प्रयत्न करायला पाहिजेत. मग ते स्वतः प्रयत्न करायची पहिली यात्रा कशामध्ये होत असेल त्या प्रयत्नांची यात्रा तर ती नर्मदा परिक्रमामध्ये होते. दुसरं आपण आपल्या अनेक एपिसोडमध्ये सांगितले की माणसाला सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट कुठली असेल तर ज्ञान आहे. तर ज्ञानाची प्राप्ती 3च मार्गाने होते, चांगलं वाचन केल्यामुळे, चांगल्या संगतीमुळे आणि तिसरं येतं ते यात्रा पर्यटन याच्यामुळे म्हणजे की परिक्रमेमुळे. तर मग त्या उद्देशाने प्रत्येक माणसाला ज्ञान प्राप्त करायचं असेल तर ज्ञान प्राप्त करण्याकरता नर्मदा परिक्रमा आहे. आयुष्यामध्ये प्रत्येकाला असं वाटतं की माझ्या लाईफमध्ये चेंज यावा, माझ्या आयुष्यामध्ये काही ना काही चेंज याच्यामध्ये असावा. तर मग तो चेंज असण्याकरता काय आहे त्याच्या लाईफमध्ये तर त्यांनी नर्मदा परिक्रमा करावी.
की त्याच्याबद्दल निश्चितपणे तो चेंज स्वीकारेल आणि तो चेंज स्वीकारून मग जसजसं त्याच्या आयुष्यामध्ये परिवर्तन येत जाईल त्या परिवर्तनामध्ये तो सुखी होत जाईल, तो समाधानी असेल. तिसरा महत्त्वाचा उद्देश येतो की प्रत्येक माणूस हा अध्यात्मामध्ये म्हणजे की तपश्चर्या करत असतो. प्रत्येकाला असं वाटत असतं की मी आध्यात्मिक साधना करतोय आणि मग काही काही वेळेला ती पूर्णपणे म्हणजे असंकल्पित असते की अरे मला नोकरी लागावी म्हणून मी सोमवारचा उपवास करतोय, अरे माझ्या आयुष्यामध्ये म्हणजे अशी संकट येतात ती येऊ नये म्हणून मी शनिवारचा उपवास करतोय. मग काही एक संख्या उपवासाची झाल्याच्या नंतर त्याच्या आयुष्यामध्ये त्याला चांगली नोकरी लागलेली असते, एखाद्याच्या आयुष्याची संकटं बंद झालेली असतात आणि त्याच्यापुढे सुद्धा तो ते उपासना कंटिन्यू ठेवतो की नाही मी बंद नाही करणार, मी चालू ठेवणार. म्हणजे मग त्या उपासनेने त्याला काय प्राप्त होणार आहे किंवा या सगळ्या गोष्टीमध्ये ज्यावेळेला संकल्पच नाही आहे तर संकल्प नसताना अध्यात्म तुम्हाला काय देतं म्हणजे तर अध्यात्म तुम्हाला काय देतं तर प्रत्येक माणसामध्ये कुंडलिनी शक्ती आहे म्हणजे आणि ती कुंडलिनी शक्ती प्रत्येकाची जागृत प्रत्येकाने करायला पाहिजे म्हणजे की ती पूर्णपणे आहे ते म्हणजे झोपलेल्या अवस्थेमध्ये आहे, जी निद्राधीन आहे म्हणजे तर तिला आपल्याला जागृत करायचं आहे. तर ती कुंडलिनी जागृती हा सर्वात महत्त्वाचा विषय. जो कुंडलिनी जागृती नर्मदेच्या किनाऱ्यावरती नर्मदा यात्रा करत असताना तिथली जी व्हायब्रेशन्स आहेत त्या व्हायब्रेशन्सचा इफेक्ट पूर्णपणे होतो की ज्याच्यातून तुमची कुंडलिनी जागृत म्हणण्यापेक्षा ती पूर्णपणे जागी होते आणि कुंडलिनी जागी झाल्यानंतर सगळ्या गोष्टी शक्य आहेत म्हणजे की चेंज तुमच्या लाईफमध्ये येऊ शकतो. परिवर्तन जे अपेक्षित आहे ते परिवर्तन करू शकतात. तुम्ही समाजामध्ये वावरत असताना कितीतरी कर्तव्य तुम्ही विसरताय, जे कर्तव्याची त्याच्यामध्ये जाणीव होते आणि कधी कधी असं असताना आपण म्हणतो की ज्याचं त्याला समजलं ते चांगलं असतं म्हणजे तर नर्मदा परिक्रमामध्ये ज्या या गोष्टी आहेत म्हणजे ज्या धर्माच्या रिलेटेड असतील, तुमच्या वागण्याच्या रिलेटेड असतील, एटिकेट मॅनर्स असतील, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये पूर्णपणे शिकायला मिळतात. आता आपण बसनी परिक्रमा करतो म्हणून ती 15 दिवसाची नाही तर ती 4 महिन्याची परिक्रमा आहे चालत म्हणजे तर ती चालत करा किंवा बसनी करा. त्याच्यामधले जे सोपस्कार आहेत ना ते सोपस्कार निश्चितपणे हेच आहेत आणि उद्देश त्याच्या पाठीमागला हाच आहे आपला की आपल्याकडे एक ते मोठं मशीन आहे म्हणजे की नर्मदा परिक्रमा त्या परिक्रमेमध्ये 15 दिवसामध्ये माणसामध्ये परिवर्तन येतं. म्हणजे तुम्हाला जर परिवर्तन आणायचं असेल तर आमच्याकडे मशीन आहे की नर्मदा परिक्रमेला तुम्ही चला, तुमच्यामध्ये नक्की परिवर्तन येईल. आणि प्रमुख उद्देश हाच आहे म्हणजे की माणसाला त्याच्या आयुष्यामध्ये सुखी करणं, त्याच्या आयुष्यामध्ये परिवर्तन आणणं आणि जो तो यंत्रमानव व्हायला लागला आहे ते यंत्रमानवामधनं त्याची पूर्णपणे सोडवणूक करायची, त्याला मानवामध्ये आणायचं आणि मानवामध्ये आल्यानंतर त्याच्या कर्तव्याची त्याला पूर्णपणे जाणीव व्हायला पाहिजे आणि ते कर्तव्य त्यांनी त्याच्या आयुष्यामध्ये परिपूर्ण करायला पाहिजेत. तर हे प्रमुख उद्देश नर्मदा परिक्रमेचे आहेत. म्हणजे माणूस हा खऱ्या अर्थाने सुखाच्या शोधात आहे आणि हेच सुख हे नर्मदा परिक्रमा करताना खरं त्याला हे मिळू शकतं असं म्हणलं तरी हरकत नाही. याविषयी आणखीन चर्चा करणारच. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा महाराष्ट्र कॉलिंग. ब्रेक नंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत. पंचयाग आणि नर्मदा परिक्रमा याविषयी आज आपण चर्चा करतोय. सुप्रसिद्ध राजे ज्योतिषांत्रिक श्री माधव गुरुजी आपल्याला मार्गदर्शन करतायत. गुरुजी, आता खरं तर पंचयाग आणि नर्मदा परिक्रमा याचा संबंध ॲस्ट्रॉलॉजीच्या माध्यमातून कसा सांगता येईल? मॅडम, ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आपलं नाव जे आहे ना म्हणजे प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी रिसर्च सेंटर, तर रिसर्च सेंटर नाव देण्यामागेच उद्देश आहे म्हणजे की फक्त याच्यामध्ये नाही की तुम्हाला यायचं आहे आणि तुमची भविष्य वाचून दाखवायचे आहेत. आता आमचं 7 जनरेशन म्हणजे 350 वर्ष पूर्णपणे म्हणजे फॅमिली आमचं कुटुंब त्याच गोष्टीकरता सेवेमध्ये लागलं आहे म्हणजे तर ती सेवा करून देत असताना एवढंच फक्त कार्य नाही आहे की तुम्हाला काहीतरी पत्रिका आहे त्याच्यावरनं तुमची पत्रिका वाचून द्यायची आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सांगायचं. तर त्याच्याबरोबर हे पण आहे की माणूस हा समस्या रहित पण घडवायचा आहे किंवा सर्वसामान्य याच्यामध्ये जसं माणसाच्या याच्यामध्ये आता एक एक मॅनर्स माणूस विसरायला लागला आहे किंवा एक एक म्हणजे की धर्माच्या बाबतीमध्ये झालं किंवा अध्यात्माच्या बाबतीमध्ये झालं, एक एक गोष्टीची माणसाला विसर पडायला लागला आहे म्हणजे किंवा तो संस्कृतीपासून लांब चालला आहे. तर कुठेतरी ॲस्ट्रॉलॉजरचं हे सुद्धा म्हणजे की कर्तव्य आहे की त्यांनी त्याला पूर्णपणे त्याच्या धर्माची, त्याच्या अध्यात्माची, त्याच्या पलीकडे त्याच्या कर्तव्याची जाणीव करून द्यायला पाहिजे आणि एक चांगला माणूस म्हणून म्हणजे समंजस माणूस म्हणून किंवा पूर्णपणे पाहिजे की यंत्र मानवून आता मानव म्हणून त्यांनी जगायला पाहिजे म्हणजे. तर हा प्रमुख उद्देश आपला आहे म्हणजे आणि तो उद्देश सफल करत असताना जसं आपण सांगतो की मानवी जीवनामध्ये तो कर्माने जन्माला आला आहे की त्याच्या कर्माच्या व्याप्तीमुळे त्याचा जन्म झालेला आहे, त्याला वासना भोगायचे म्हणून त्याचा जन्म झालेला आहे, नाही तर कुठेतरी त्याचं पाप आहे त्या पापाकरता जन्माला झाला आहे. मग या सगळ्यामधनं त्याला जर आपल्याला मुक्त करायचं असेल, या सगळ्यामधनं आपल्याला त्याला सुसंस्कृत घडवायचं आहे, त्याला चांगला माणूस घडवायचा आहे, त्याच्या आयुष्यामधल्या समस्या काढून टाकायच्या आहेत, तर ह्या सगळ्या गोष्टींचा जर अभ्यास केला तर त्याच्यावरती सर्वात मोठं सोल्युशन आहे जे आपण कायम सांगत असतो की पंचयाग करायचं आहे. मग पंचयागाकरता त्याला सांगितलं की बाबा अशा अशा 5 ठिकाणी तू यागाला चल, तर मग त्या ठिकाणी तो म्हणतो की अरे मी इकडे कसं येऊ, अरे मी तिकडे कसं येऊ, अरे माझं हे कसं, माझं ते कसं. आणि त्याच्या व्यतिरिक्त आपण त्याला सांगतो की नाही तुझ्या जीवनामध्ये परिवर्तन आणायचं आहे. मग ते परिवर्तन आणत असताना सर्वात पहिली गोष्ट म्हणजे की यंत्र मानवामधनं मानव आणायचं असेल तर त्याला पहिले वेळ काढायला पाहिजे. मग नर्मदा परिक्रमामध्ये तो 15 दिवस वेळ काढतो. आता दुसरं त्याच्यामध्ये असं आहे की ज्यावेळेला त्याच्या आयुष्यामध्ये परिवर्तन होणार आहे तर त्याच्या आधीपणे पाठीमागचा जो कर्माचा विषय आहे किंवा आता ह्या जन्मामध्ये त्यांनी जे कर्म केलं आहे त्या कर्माचा हिशोब आपल्याला पूर्ण क्लिअर करायला पाहिजे. नाही तर आपण त्याला असं की त्याच्या जीवनामध्ये
परिवर्तन आणलं, पण आतापर्यंत केलेलं पाप त्याच्या जीवनात तसं शिल्लक आहे, तर त्याच्या पुढच्या जन्मामध्ये किंवा ह्या जन्मामध्ये उतरताना त्याला भोगावं लागेल. म्हणजे मग त्याचा कुठेतरी निकाल लावला पाहिजे. मग त्याच्यावरती जे पंचयाग करायचे ते पंचयाग आपण पूर्णपणे नर्मदा परिक्रमामध्ये करून घेतो. म्हणजे नर्मदा परिक्रमा इतकी पवित्र आहे की नर्मदेच्या किनाऱ्यावरती तुम्ही अग्निहोत्र केल्याचं पुण्यसुद्धा इतकं मोठं आहे की त्याच्याने तुमच्या जन्माचं कल्याण होऊ शकतं. तिथे आपण हे पंचयाग की ज्या 5 याग माणसाने आयुष्यामध्ये किमान एकदा करायला पाहिजेत, ते 5 याग आपण नर्मदा परिक्रमेमध्ये नर्मदेच्या किनाऱ्यावरती करतो. प्लस त्याच्यामध्ये नर्मदा आख्यान तुम्हाला सांगितलं जातं. आणि परिवर्तन ही संसार का नियम आहे, हा जो गीतेचा स्लोगन आहे, तो गीतेचा स्लोगन आहे, तो तुम्हाला वेगवेगळ्या अँगलनी पूर्णपणे समजावून दिला सांगतो. याच्यामध्ये असे 13 प्रश्न ॲस्ट्रॉलॉजी देते की ज्या 13 प्रश्नाची तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये उत्तरं शोधलीत तर त्या उत्तरांमध्ये पूर्णपणे तुम्हाला कळेल की तुमच्या आयुष्यामध्ये काय मिस्टेक होत आहेत, तुम्ही नक्की कुठे आहेत, तुम्ही प्रगतीकडे चाललेत का अधोगतीकडे चाललेत, आणि तुमच्या आत्तापर्यंत जीवनाचं तुम्हाला पूर्णपणे म्हणजे ऑटोबायोग्राफी येते. ऑटोबायोग्राफी 13 क्वेश्चनमध्ये हातामध्ये येते. मग ते 13 प्रश्न नर्मदा परिक्रमेच्या माध्यमातून, नर्मदा पुराणाच्या माध्यमातून तुम्हाला विचारले जातात आणि ज्याची उत्तरं तुम्ही उघडपणे द्या किंवा तुम्ही स्वतःशी पूर्णपणे ती सांभाळून ठेवा. म्हणजे की पूर्णपणे त्या उत्तरांची जाणीव करून घ्या की ज्या उत्तरांची जाणीव झाल्याच्या नंतर तुम्ही जर त्या मिस्टेक पुन्हा तुमच्या लाईफमध्ये केलेल्या आहे, म्हणजे तुम्ही करणारच नाही इतका संस्कार त्याच्यामध्ये केला जातो, तर निश्चितपणे तुमचं लाईफ पूर्णपणे सुधारतं. पुढचं तुमचं जे जीवन आहे नर्मदा परिक्रमा केल्यानंतर हे परिवर्तन घडलेलं आयुष्य असतं, ज्या आयुष्यामध्ये तुम्ही निश्चितपणे सुखी होता, निश्चितपणे तुम्ही आध्यात्मिक आयुष्य जगता, निश्चितपणे तुम्हाला अध्यात्मामध्ये रुची राहते. आणि जे आपण ऐकतो की अरे त्याच्या बाबतीमध्ये साक्षात्कार झाला, त्याला काहीतरी जाणीव झाली, त्याच्या बाबतीत काहीतरी चेतना झाली, ती सगळी चेतना तुमच्या बाबतीमध्ये होते, तुम्हाला आत्मसाक्षात्कार व्हायला सुरुवात होते तुमच्या आयुष्यामध्ये. त्याप्रमाणे मग तुम्ही ते जोपासत गेलात तर अध्यात्मामध्ये सत्पुरुषांच्या भेटी, ज्या ठिकाणी तुमची श्रद्धा आहे त्या देवाचं तुम्हाला दर्शन, या सगळ्या गोष्टी पूर्णपणे त्याच्यामध्ये घडतात. तर ते घडण्याकरता आणि ते घडवत असताना त्याला पूर्णपणे क्लिअर करण्याकरता हे दोन्ही उपक्रम आपण एकत्र करतो. म्हणजे की तुम्ही पंचयाग करा, ते पंचयाग पण तुमचे होणार आहेत आणि त्याच्याबरोबर नर्मदा परिक्रमा पण होणार आहे. आणि मग ह्या सगळं करत असताना जसं आपल्याला इकॉनॉमी बॅकग्राऊंड पण विचार करायला पाहिजे की आज माणसाच्या याच्यामध्ये खर्चाची बाजूसुद्धा महत्त्वाची आहे. की कधी कधी असं असतं की सगळं पटतं, उपाय पण पटतो, म्हणून मग तेवढा खर्च करू शकत नाही. कधी कधी खर्च करायची तयारी असते पण मग तेवढा वेळ काढू शकत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही स्वतःच्या जीवनाकरता 15 दिवस काढले तर त्या 15 दिवसामध्ये नर्मदा परिक्रमा घडते, ते पुण्य तुम्हाला पूर्णपणे मिळतं. कुंडलिनी शक्ती जी आहे ती कुंडलिनी शक्ती पूर्णपणे म्हणजे की तुमची जागी होते. तिसरा महत्त्वाचा भाग असा होतो की तुमचे पंचयाग झाल्यामुळे तुमच्या कर्माचा हिशोब, वासनेचा हिशोब, तुमच्या पापाचा हिशोब पूर्ण करण्याकरता पुण्य तुमच्या पदरामध्ये जन्माला येतं. आणि ते प्राप्त करून झाल्याच्या नंतर हे सगळं घडत असताना तुम्हाला केवळ एका खर्चामध्ये, म्हणजे एक तर तुम्ही नर्मदा परिक्रमेचा खर्च करा तर तुम्हाला पंचयाग फ्री आहेत, किंवा तुम्ही असं समजा की पंचयागाचा तुम्ही खर्च करता तर नर्मदा परिक्रमा फ्री आहे. म्हणजे या 15 दिवसामध्ये दोन्ही उद्देश पूर्ण होतात. आणि ज्या आत्तापर्यंत तुम्ही लाईफमध्ये चुका केलेल्या आहेत किंवा लाईफमध्ये आत्तापर्यंत ज्या ज्या गोष्टीमुळे तुम्ही पाठीमागे येतात त्या सगळ्या गोष्टींची कारणं तुम्हाला मिळतात. माझा स्वतःचा सहवास तुम्हाला 15 दिवस पूर्णपणे मिळतो की ज्याच्यामध्ये अनेक उत्तम विषयांवरती आपली चर्चा होते, तुमच्या वैयक्तिक जीवनाबद्दल चर्चा होते, तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न तुमच्याबद्दल असतील ते प्रश्नाचा उहापोह आपण त्याच्यामध्ये करतो. याच्या व्यतिरिक्त तुमच्या सूक्ष्म रिडिंगपर्यंत आपण जाऊ शकतो, त्याची तुम्हाला पूर्णपणे जाणीव करून देऊ शकतो. तर एवढे फायदे या 15 दिवसामध्ये होतात आणि ते केवळ नाममात्र एका खर्चामध्ये की तुम्हाला या संपूर्ण गोष्टीची प्राप्ती करून घेता येते. आता हे पंचयाग आणि नर्मदा परिक्रमा या दोन्ही गोष्टी याचं नियोजन तुम्ही कशा पद्धतीने करता, थोडंसं आणखीन विस्तृत सांगाल का? मॅडम याचे ना 2 नियोजन वर्षातून असतात. म्हणजे नर्मदा परिक्रमा वर्षातून आपण एकदाच करतो. ही 7 जानेवारी फिक्स तारीख आहे आपली. 7 जानेवारी ते 22 जानेवारीमध्ये आपण नर्मदा परिक्रमा करतो. आणि नर्मदा परिक्रमा होत असताना या परिक्रमेमध्ये क्रमशः जसं म्हणजे की 3रा दिवस आपला येतो, मग त्याच्यामध्ये आपण गणेश याग करतो, मग त्याच्यापुढे दत्तयाग आपण करतो, मग त्याच्यानंतर पूर्णपणे एक एक यागाचं स्वरूप त्याच्यामध्ये येत जातं. आता नर्मदा परिक्रमा करत असताना नर्मदेच्या तीरावरती आपण मगाशी सांगितलं की इतकं पुण्य आणि इतकं काही पुण्य कालावधी त्याच्यामध्ये आहे किंवा त्या भूमीचं इतकं काही वैशिष्ट्य, त्या भूमीमध्ये इतकं काही पुण्य आहे की अशा प्रकारचं कर्म करून त्याच्यामध्ये 1008 केल्याचं पुण्याची तुम्हाला पूर्णपणे प्राप्ती होते. तर त्यामुळे तो एक पहिला भाग त्या नर्मदा परिक्रमामध्ये याग केल्याचा तुम्हाला मिळतो की तुम्हाला जे फलित मिळतं ते 1008 यज्ञाचं मिळणार आहे. त्याच्याबरोबर दुसरा भाग त्याच्यामध्ये असा येतो म्हणजे की जे ज्या ज्या ठिकाणी व्हायला पाहिजे. म्हणजे आज मार्कंड ऋषींनी पूर्णपणे महामृत्युंजय यागाची संहिता लिहिलेली आहे, मार्कंड ऋषींनी पूर्णपणे दुर्गा सप्तशतीची निर्मिती केलेली. तर नर्मदा किनारे आपण असताना आपण ज्यावेळेला अमरकंटकला जातो त्यावेळेला अमरकंटकला प्रॉपरली मार्कंड ऋषींचा आगमन म्हणजे आश्रम आहे जो नर्मदा परिक्रमेच्या म्हणजे की अगदी वाटेवरती नर्मदेच्या किनाऱ्यावरती आहे आणि तिथे नर्मदा मैयाचा उगम आहे. म्हणजे तिथून नर्मदा उगम पावते आणि ती भूमी इतकी पवित्र आहे अमरकंटक की तुम्ही असं नॉर्मली जरी फिरले तरी तुम्हाला देवाचं त्याच्यामध्ये दर्शन होईल. इतकी छान भूमी ती आहे. कबीराचा तिथे चबुतरा आहे आणि त्या मार्कंड ऋषी जे चिरंजीव स्वरूपामध्ये आहेत, ज्यांनी दुर्गा सप्तशती लिहिली, ज्यांनी महामृत्युंजय यागाची
संहिता लिहिली त्यांच्या प्रॉपरली भूमीमध्ये त्यांच्या यज्ञशाळेमध्ये जाऊन तुमच्या हातून नवचंडी याग पूर्ण होतो की त्याचं तुम्हाला इतकं समाधान प्राप्त होतं की निश्चितपणे तुमची स्वतःची खात्री होते की तुमच्या आयुष्यामधले पूर्णपणे विवंचना किंवा तुमच्या आयुष्यामधले श्राप, तुमच्या आयुष्यामधलं पाप ही इथे 100% संपले. त्याच्यानंतर शिवाचीच ती कन्या आहे पूर्णपणे. तर शिव आणि नर्मदा ह्या दोन्ही गोष्टी तुमच्या अखंड बरोबर असतात म्हणजे. तर त्याच्यामुळे महामृत्युंजय याग तेवढा श्रेष्ठ होतो. आज त्या ठिकाणी टेंबे स्वामींनी वेगवेगळ्या ठिकाणी चातुर्मास केलेले आहेत म्हणजे. तर त्यामुळे टेंबे स्वामी आले म्हणजे की चौथा दत्त अवतार आला. त्यामुळे दत्त यागाला पूर्णपणे भूमी त्याच्यामध्ये आहे. तिथे आवर्जून म्हणजे की आपण पिपलादीन ऋषींचा पूर्णपणे म्हणजे की जो सत्संग आहे तो करतो की ज्यांनी शनी महाराजांना दंडित केलेलं आहे. तर त्या पिपलादीन ऋषींचं पण नर्मदा परिक्रमा क्षेत्र आहे. तर त्या क्षेत्रामध्ये शनी याग होतो. म्हणजे या 5ही यागाचं तिथे नियोजन करण्यामागे जे फलित आहे ते फलित असं आहे की हे एकदा याग केल्यानंतर किमान आयुष्यात एकदा करावे. ते तुमच्या हातून नर्मदा परिक्रमेमध्ये ते एकदा होतातच, पण पुण्य तुम्हाला 1008 याग केल्याचं पूर्णपणे मिळतं. तर ते एक नियोजन त्याच्यामध्ये असतं म्हणजे जे पहिलं आपण नर्मदा परिक्रमामध्ये करतो. यावर्षी 7 जानेवारी ते 22 जानेवारी या कालावधीमध्ये 7 जानेवारी 2024 ते 22 जानेवारी 2024 हा कालावधी आहे पूर्णपणे नर्मदा परिक्रमा करता, ज्याच्यामध्ये तुमचे पंचयाग होतील. आणि 2024मध्ये पुन्हा नोव्हेंबर महिन्यामध्ये आपण हे प्रॉपरली पंचयागाचं नियोजन करतो. एक कुठलं तरी सेंटर पकडलेलं असतं की ज्या सेंटरवरती आपण पूर्णपणे लोकांना बोलवतो आणि तिथे प्रामुख्याने 1008 संख्येने किमान 1008 संख्येने आपण ते प्रत्येक याग संपन्न करतो, ज्याच्यामध्ये महामृत्युंजय याग, नवचंडी याग, गणेश याग, दत्त याग आणि शनी याग होतो. 5 दिवसाची ही यात्रा असते आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये साधारण दिवाळी संपली, तुम्हाला सुट्टीची कालावधी असेल, मुलांच्या परीक्षा संपलेल्या असतील आणि पूर्णपणे तुम्ही स्वतःकरता वेळ देऊ शकता. तुमच्याकडे चॉईस आहे, एक तर 15 दिवस तुमच्या स्वतःकरता द्या, नाही तर मग स्वतःकरता 5 दिवस द्या. 2024मध्ये जानेवारीमध्ये आपण या संकल्पाने पुढे चालू शकतो. अगदीच तुम्हाला नाही जमलं तर 2024च्या नोव्हेंबरमध्ये पंचयागाकरता पंचयाग यात्रेमध्ये आपण एकत्र येऊ शकतो. नक्कीच. आणि हे पंचयाग जे आहे याचा अनुभव तुम्ही प्रत्यक्ष घेऊ शकता. तुम्ही स्वतः गुरुजींसोबत पंचयाग आणि नर्मदा परिक्रमा एकत्रितरित्या करू शकता आणि हे पुण्य मिळवू शकता. खरंच खूप छान पद्धतीने तुम्ही मार्गदर्शन केलं. खरंच इथे आला तर इतकं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. मॅडम, या माध्यमातून सगळ्यांना हे माझं आव्हान आहे की तुम्ही नर्मदा परिक्रमेला आवर्जून वेळ काढून या. त्यामध्ये साधारण 100 सीट आपण घेऊ शकतो. ज्या 100 सीट घेऊन जाऊन आपण पूर्णपणे नर्मदा परिक्रमा करतो. तर नर्मदा परिक्रमेचा लाभ घ्या, त्याच्यामध्ये पंचयागाचा लाभ घ्या. खरोखरी त्याचं पुण्य खूप आहे. आणि अगदीच जर वेळेअभावी तुम्हाला जमत नसेल तर नोव्हेंबर महिन्यामध्ये 2024मध्ये ज्यावेळेला आपण पंचयाग यात्रा करतो त्या दिवशी 5 दिवस वेळ काढून त्याच्यामध्ये सामील व्हा. दोन्हीमध्ये कुठल्याही एका ह्याच्यामध्ये हे तुम्हाला कर्म करायचं आहे. मी माझ्या जीवनाचा संकल्प घेतला आहे की तुमच्या जीवनामध्ये नक्की सुधारणा व्हायला पाहिजे, तुमच्या जीवनामध्ये नक्की परिवर्तन व्हायला पाहिजे. आणि त्याच्याकरता माझ्याकडनं, माझ्या कुटुंबाकडनं, प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी रिसर्च सेंटरकडनं संपूर्णपणे मी तयार आहे. तुम्ही फक्त परिवर्तनाकरता तयार व्हा, एवढीच या ठिकाणी विनंती आहे. साईराम आप सबकी भली करे, गुरु गोरक्षनाथ आप सबकी भली करे, आप सबका जीवन मंगलमय हो. ओम साईराम. यानंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही.